तुम्ही कधी अशा व्यक्तीला पाहिलंय का की जी पडल्यानंतरही पुन्हा उठते आणि पुन्हा धावत राहते? हो, यालाच आपण म्हणतो चिकाटी. एका छोट्या गावात एक मुलगा राहत होता. त्याचं इंजिनियर होण्याचं स्वप्न होतं, पण परिस्थिती, घरची आर्थिक अडचण, कॉलेजला आणि परीक्षेत पहिल्याच वेळी अपयश. हा होतच की आपलं ध्येय आपल्याला लगेच गाठता येत नाही आणि लोक काय म्हणाले, झालं आता दुसरं काहीतरी कर. पण हिरोच्या मनात एक आवाज होता, अजून संपलेलं नाही. मग त्याने स्वतःला वचन दिलं, चिकाटी म्हणजे एखाद्या गोष्टीवर दृढ निश्चय करून, अडचणींवर मात करत, आपले ध्येय पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करत, दृढ निश्चय केला की रोज 4 तास अभ्यास कर, कितीही थकवा आला तरी. गावातून शहरात जाऊन नवीन पद्धतीने शिक्षण घेतलं, म्हणजे स्वभावात लवचिकता, निकाल येईपर्यंत शांत राहा. महत्वाचं म्हणजे हार नाही मानली, म्हणजे सहनशीलता बाळगली. अपयशानंतरही त्याने पुन्हा प्रयत्न सुरू ठेवले, म्हणजेच प्रयत्नशील. हेच चिकाटीचे सर्व पैलू त्याने अंगी बाळगले. परिणाम काय होतो? पुढील 3 वर्षात आपला साधारण मुलगा फक्त इंजिनियर नाही झाला, तर गावाच्या मुलांसाठी हिरो बनला. अर्थात काय, तर चिकाटीचं सामर्थ्य असंच असतं, ते आपल्याला ध्येयापर्यंत नेतं, आत्मविश्वास वाढवते आणि यशाची दारं उघडते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व घडवते. म्हणूनच तुमचं स्वप्न अजून जिवंत असेल तर प्रश्न असा नाही की ते होईल का, प्रश्न असा आहे की तुमच्याकडे ते साध्य करण्याइतकी चिकाटी आहे का. आज आहे प्रोजेक्ट 0 to 0 इन 100 डेजचा 30वा दिवस. भेटूयात उद्या. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.